संधिवात, ज्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला डायरेक्ट सांगून देतात की संधिवात आहे, हा तुमचा मुळासकट जाऊ शकत नाही, ही डॉक्टरांची प्रतिक्रिया आहे. पण जर तुम्ही आयुर्वेदाला जर महत्त्व देत असाल, 3 महिन्याच्या ऐवजी मी 6 महिने घेईल, पण जिथं डॉक्टर म्हणताय की हा जाऊ शकत नाही, तर तुमचा 3 महिन्यापासून तर तुम्हाला कळायला लागून जाईल की माझा संधिवात किती गेलेला असेल. कारण संधिवात हा सोपा आजार नाही. ॲलोपॅथीची एक गोळी जर घेतली तर तुम्ही सुजून जाता, सूज येऊन जाते पूर्ण अंगाला, घाम चालतो, चालता येत नाही, बोटं तिरपे होऊन जातात, असे अनेक प्रॉब्लेम या संधिवातमुळे होतात. पण जर तुम्ही याचा कोर्स 3 महिन्यासाठी जर केला तर तुमचे जे वाकलेले बोट असतील ना, ते बोटं सुद्धा सरळ होऊन जातील. आणि जे पार्ट दुखत होतं ते तर एका महिन्यात तुमच्या लक्षात येईल की माझं कोणतं पार्ट दुखणं चाललेलं असतं. तर हे आर्थोजी म्हणून आहे, हे संधिवातावर काम करतं. गुडघेदुखी, जी गुडघेदुखी सर्वात जास्त आजार आता गुडघेदुखीचं झालं. संधिवातचा जरी तुमचा परिणाम नसेल आणि गुडघेदुखी जरी असेल, त्या गुडघेदुखीवर सुद्धा हा जबरदस्त परिणाम करतो. डॉक्टरांनी तुम्हाला 3.5 लाखाचं ऑपरेशन जरी सांगितलं असेल, त्या ऑपरेशनला सुद्धा बंद करण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. तर त्याच्यामुळं जर आपल्याला जो आजार असेल तो जर सांगितला तर योग्य कोर्स कुठला केला पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यानंतर